अहिल्यानगरमध्ये दुग्ध व्यवसाय असेल, शेळी पालन हा मोठ्या उत्साहात आज एक दिवसीय प्रशिक्षण पार पडलेलं आहे. तुम्ही बघू शकता शेतकरी असतील, युवा शेतकरी देखील या प्रशिक्षणामध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतलेला आहे. त्या संदर्भात आपण विकास सरांशी बोलणार आहोत. सर, आज एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडलंय, काय सांगाल या संदर्भात? युवा शेतकरी प्रशिक्षण केंद्रामार्फत शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसायाचं अहिल्यानगरमध्ये आपण या ठिकाणी एक दिवसीय ट्रेनिंगचं प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं होतं. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, आपल्या स्वतःच्या सबसिडी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, महामंडळाच्या योजना असतील, बँक लोनची माहिती असेल, तिथं भाग घेण्यासाठी त्यांना कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता असते त्याची माहिती असेल, ह्या ट्रेनिंग सेंटरमार्फत देण्यात आली, ती दिली. त्यानंतर त्या ठिकाणी शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय हे व्यवसाय निवडीपासून विक्रीपर्यंत कसे करावे याचं नॉलेज त्या ठिकाणी, ज्ञान, मार्गदर्शन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये आता संपन्न झालेला आहे असं मी सांगतो. खरं तर बेरोजगारांची मोठी संख्या आहे आणि शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, त्या क्षेत्रात शेतकरी असेल किंवा युवा वर्ग का उतरावं? बेरोजगारी महत्वाचा मुद्दा आहे सर. गव्हर्नमेंट जॉब राहिलेला नाही आहे, म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांनी किंवा कुठल्याही युवकांनी किंवा कुठल्याही शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावं हा ट्रेनिंग घेण्याचा उद्देश आहे. त्यामध्ये शेळीपालन असेल, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय असेल. का याचा उद्देश काय? मेन उद्देश इथं आहे की फक्त शेती करून शेतकऱ्याला परवडत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी शेतीला पूरक व्यवसाय असावा, म्हणजेच त्याला कुठंतरी त्या ठिकाणी जोडधंदा म्हणून त्याच्या कुटुंबाचा असेल की त्याचा बँकेत थोडंसं बॅलन्स असेल तो वाढत जाईल, कुटुंब त्याचं सदन राहील, तो व्यवस्थित एज्युकेटेड म्हणजे तो व्यवस्थित वावरू शकेल, राहू शकेल. त्याला त्या व्यवसायामार्फत स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतः करता काही सुविधांची उपलब्धता त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून माझं आव्हान आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवक शेतकरी असतील, शेतकरी वर्ग असतील, त्यांना की खरोखरच शेतीपूरक व्यवसायाकडे वळा. शेतीपूरक व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे. तर शेळीपालन असेल, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय असेल. खरं तर या प्रशिक्षणमध्ये अनेक शेतकरी असतील किंवा नागरिक असतील हे देखील यामध्ये सहभाग झाले होते. खरं तर तुम्ही एक दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहात. तुम्ही कुठून आले होते, तुमचं नाव काय आणि हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आता काय वाटतंय? मी संगम बकरे राऊरी या ठिकाणी आलेले. आज शिंगाडे सरांनी जे आम्हाला युवा शक्तीसाठी बेरोजगारासाठी नाही का आपलं कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल या संदर्भात अगदी मोलाचं मार्गदर्शन केलंय. आणि ज्या शासकीय योजना होत्या की ज्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतच नव्हत्या त्या पण आज नाही का सरांनी एकदम सोप्या भाषेत त्यांच्या नाही का सांगून आम्हाला नाही का एक प्रोत्साहित केलेले आहे की आपण पण शेतकरी युवा वर्ग ह्या व्यवसायात उतरून एक उत्तुंग भार घेऊ शकतो. या दृष्टीने आम्ही पण आता त्या दृष्टीने पावलं उचललो. खरं तर ह्या प्रशिक्षणमध्ये नगर जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी असतील व उद्योजक ते आले होते. आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलणार आहोत. खरं तर तुम्ही अनेक वर्षापासून शेती करत आहात, मात्र अनेक वर्षानंतर हे प्रशिक्षण तुम्हाला का घ्यावं असं वाटलं? हे व्यवसाय म्हणून एक करावा वाटला आम्हाला, धंदा काहीतरी जोड शेतीला. कारण असं कुठंच काही भेटत नाही, तर याच्यात आम्हाला वाटतं 2 रुपये भेटतील. ह्या सरांनी सांगितल्याबद्दल आम्हाला खूप उत्साह आला हे करावं म्हणून. सर, खरं तर आता हे प्रशिक्षण घेऊन आता हे उद्योजक जे आहेत, तुम्ही जवळ 50-60 हे प्रशिक्षण आता निर्मिती होणार आहे. कुठेतरी उद्योग आणि त्यांचा कुठेतरी रोजगार आता सुरू होणार आहे. काही अनेक योजनांना काही अडथळे येत असेल किंवा काही अडथळे येत असेल तर त्यांनी कोणाशी संपर्क साधू शकतो? योजनांसाठी अडथळे आले, एखादा कागद समजत नसेल किंवा एखाद्या योजनेतला काही नियमच समजत नसतील तर आम्ही त्यांना आमचा संपर्क नंबर, मोबाईल नंबर स्वतः माझा दिलेला आहे, प्रत्येकाकडे आहे ना? आहे. त्यांनी मला लाईफ टाईम कधीही संपर्क करावा. त्यांचं मार्गदर्शन, त्यांना त्या प्रश्नावरती उत्तर देण्याचं काम, त्यांना तो प्रश्न सोडवण्याचं काम निश्चितपणे मी आणि माझी टीम नाशिकवरून डॉक्टर राखी देसले, नाशिकवरून डॉक्टर राखी देसले, आमचे प्रकल्प अधिकारी केशवजी वाळके, पत्रकार युवा शेतकरी न्यूजचे हे आमचे स्टाफ मेंबर आहेत. आम्ही सर्व टीम मिळून निश्चितपणानं येत्या पुढच्या भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांनी ज्यांनी ट्रेनिंग घेतलं किंवा कुठल्याही शेतकऱ्यांनी आमच्या युवा शेतकरीला जर कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक निश्चितपणे घेऊ, याची जबाबदारी. खरं तर ही मोठी एक पर्वणीच असेल. उद्योजकांना निर्मिती व्हायचं असेल तर युवा देखील इथं मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.
भविष्यात उद्योजक एक पाऊल पुढे टाकल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतंय. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.